नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि बघा आमच्या घरी आता मस्त तुळशी वृंदावनजवळ बाजूलाच तर चिवताईने छान असं घरटं बनवलेलं आहे। मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। खूप छान असं घर तयार केलेलं आहे। तर बघा इकडे समोर आहे तुळशी वृंदावन समोर, आणि इकडे जे चिवताईने घर बनवलं आहे तर ते सुद्धा तुळशी होती, माझी जुनी तुळशी, आणि ती सुकून गेलेली होती। तर ती मी काढून इथं वरती दाराजवळ खोसून दिलेली होती, साईडला लावून दिलेली होती। तर तिथं बघा त्या तुळशीला चिवताईने छान असं घर तयार केलेलं आहे, आणि त्याच्यात छान असं लहान पिल्लू बसलेले मस्त छान चिवताई आहे। खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही। तर मी समोरून तुम्हाला जवळून दाखवते। तर ते सुद्धा एवढं जिद्दी होतं, तर ते सुद्धा माझ्याकडे बघत होतं आणि बिलकुल जागेवरून हालत नव्हतं। तर बघा कसं बाहेर चोच काढून बघतंय ते सुद्धा माझ्याकडे असं लक्ष देतंय, आणि ते सुद्धा टकलून बघतंय मस्त मोबाईलकडे। तर खूप सुंदर वाटलं आज, आणि म्हणजे असं माझ्या घराच्या दाराजवळच छान असं घर तयार केलेलं आहे त्याने मस्त। तर खूप बरं वाटते बघून। मी दिवसामधून 2 ते 3 वेळा तिथं जाते त्याला बघायला। बघा ते कसं बघतंय माझ्याकडे, छान असं क्यूट छान पिल्लू आहे मस्त। आणि तिथं चिवताईने तर तिचं 8 दिवसापासून सुरू होतं घर बनवायचं काम मस्त, पण माझं लक्षात नाही आलं, आणि मी 2-4 दिवसा अगोदर बघितलं तर अर्धं घर तयार झालेलं होतं। आणि आज मी अचानक घरामधून सकाळी उठले आणि घरामधून बाहेर आले। मी तर बाहेर आल्यावर बघते तर चिवताईचं पिल्लू छान असं मस्त माझ्याकडे बघत होतं। तर असा क्षण मी पहिल्यांदाच बघितला, जवळून बघितला, कारण मी पण एक शेतकरीच आहे, पण असं घरटं बघितलेलं नव्हतं, किंवा असं घरटाचा मध्ये जे पिल्लू आहे बसलेलं असं चित्र मी कधी बघितलेलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं। आणि आपण जर जवळ गेलो तर तो पक्षीसुद्धा उडून जातो, पण बघा हा पक्षी बिलकुल घाबरत नाही आहे। असं वाटतंय तो आमच्या घरी पाहुणाच आलेला आहे असं वाटतंय। आणि सकाळचं वातावरण खूप सुंदर आहे, शांतता आहे मस्त।